पिंपरी चिंचवडमधल्या हिंजवडीमध्ये काल टेम्पोला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला। मात्र आगीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। टेम्पोला आग लागली नाही तर चालकांना मुद्दामहून आग लागल्याची माहिती तपासातून निष्पन्न झाली। दरम्यान या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जखमीमध्ये त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे। यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले। आरटीओच्या इन्स्पेक्शनमध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।